कधी कधी असं वाटतं की आता बस, कोणीतरी यावं आणि हे सगळं थांबवावं, वेदना कमी कराव्यात, गोंधळ मिटवावा, आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं करावं. पण पार्थ हाच सगळ्यात मोठा भ्रम आहे. कारण कुरुक्षेत्रात स्वतः श्रीकृष्ण समोर उभे असतानाही धनुष्य उचलायचं धैर्य अर्जुनाला शोधावं लागलं होतं. तर त्याचा नव्हता, साथी देव होता. पण भीती, शंका, थरथर हे सगळं अर्जुनाचं होतं. कृष्णाने त्याची लढाई स्वतः लढली नाही, त्यांनी फक्त त्याला आतून मजबूत केलं. कारण आयुष्यात देव आपली जागा घेत नाही, तो आपल्याला उभं राहायला शिकवतो. आज आपल्याला आयुष्यात तेच क्षण येतात जेव्हा मन तुटलेलं असतं, डोळे भरून येतात, कोणीतरी समजून घ्यावं असं वाटतं, पण आजूबाजूला संपूर्ण शांतता असते आणि त्या शांततेत स्वतःचं मन अधिक ओरडत असतं. तेव्हा प्रश्न हा नसतो की देव आपल्यासोबत आहे का, प्रश्न हा असतो की आपण स्वतःला सोडून दिला आहे का. कारण देव अश्रूंना नाकारत नाही, पण पळ काढणाऱ्यांना हातही देत नाही. प्रार्थना मनाला आधार देते, पण निर्णय घेतल्याशिवाय चमत्कार होत नाही. आणि म्हणूनच जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, जेव्हा शक्ती उरलेली नाही असं वाटतं, तेव्हाच खरं युद्ध सुरू होतं पार्थ. तेव्हा उभं राहावं लागतं, एक पाऊल टाकावं लागतं, स्वतःशीच लढावं लागतं. कारण शेवटी आयुष्य हे कोणाच्या दयेवरती जिंकता येत नाही, ते स्वतःला जिंकावं लागतं. आणि जिंकण्यासाठी लढावं तुलाच लागेल. जय श्रीकृष्ण. धन्यवाद. पुन्हा भेटू.